हॅलो स्टुडंट्स, आज आपण मराठी विषयामध्ये बघूया लेसन नंबर 3, धडा 3, बेटा मी ऐकतो आहे. लेखक आहेत वपू काळे, म्हणजेच त्यांचं पूर्ण नाव आहे वसंत पुरुषोत्तम काळे. त्यांचा जन्म आहे 1932 आणि मृत्यू आहे 2001. त्यांच्या संबंधी बघूया. ते काय आहेत तर कथा लेखक, निबंधकार, नाटककार आणि कादंबरीकार. आता हे सगळे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. कथा काय आहे, निबंध काय आहे, नाही का, हे सर्व त्यांनी लिखाण केलेले आहेत. लोंबकळणारी माणसं, पड माझ्या हातांनी, पेन सलामतो, गुलमोहर, कर्मचारी, कारे भुललासी, ऐक सखे, वन फॉर द रोड, माया बाजार, स्वर, संवादिनी, वलय इत्यादी कथासंग्रह. कथा मोठ्या असतात आणि याचा संग्रह म्हणजे खूप त्यांनी कथा लिहिलेल्या आहे. या सगळ्या कथांचा त्यांनी नावं दिलेली आहे वरती. हे त्यांनी काय लिहिले, कथासंग्रह लिहिलेला आहे. ही वाट एकटीची, पार्टनर इत्यादी कादंबरी लेखन प्रसिद्ध. बघा, त्यांनी कादंबऱ्यासुद्धा लिहिलेल्या आहेत. आकर्षक कथानके, ओघवती निवेदनशैली आणि चटपटीत संवाद यामुळे त्यांच्या कथा वाचक प्रिय आहेत. संगीत कलेवर जीवापाड प्रेम करणारे वडील व त्यांच्या अपघातामुळे संगीत सेवेपासून अंतरलेल्या म्हणजे दुरावलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा यांचे भावस्पर्शी वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केले आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला संगीताविषयी शिकायला मिळेल की एक मुलगा आहे, तो आपल्या बापाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती धडपड करतोय. त्यांचे स्वप्न काय होते तर जीवापाड संगीतावर त्यांचे प्रेम होते, पण एखादा ॲक्सिडेंट वगैरे झालेला आहे आणि ते मुके आणि बहिरे झाले आहे. तर बघूया आपण पुढे. तिसरी घंटा घणघणली व बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला. विद्यार्थ्यांना आपल्याला शब्दांकडे लक्ष द्यायचं आहे. तिसरी घंटा घणघणली हे काय आहे, एक शाळेत हा कार्यक्रम बसवलेला आहे. त्याच्यामध्ये हा मुलगा काय करतोय, पहिल्यांदाच नवीनच तो शिकलेला आहे आणि तो या कार्यक्रमात सहभागी झालेला आहे ना. बाहेरचा कोलाहल म्हणजे आता नाटक सुरू होण्याची वेळ झालेली आहे आणि बाहेर जो आवाज येत होता तो सगळा आवाज बंद झाला आहे. संमिश्र कोलाहल म्हणजे सगळ्यांचा एकत्रित गोंधळणारा, सगळ्यांचा एकत्र येणारा आवाज, तो काय झाला आहे, बंद पडला. का, आता प्रोग्राम सुरू होणार म्हणून. उगीचच इकडून तिकडे वळणाऱ्या माना स्टेजच्या दिशेकडे स्थिर झाल्या. आता स्टेजवर जिथे प्रोग्राम सादर होणार आहे, तर ही मंडळी जे नाटक बघायला आलेली आहे ती कशाला इकडे तिकडे कधी नाटक सुरू होईल ते त्यांच्या माना वळत होत्या. परंतु आता प्रोग्राम स्टार्ट झालेला आहे ना, तर ते नजरा त्यांच्या कुठे आहेत, स्टेजकडे. लोकांचे लक्ष आता आपल्याकडे आहे याची खात्री वाटताच मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. कोण ते पुढे तुम्हाला सांगणार आहे. बघा, एखाद्या तुम्ही मूवी वगैरे बघताय, त्याच्यामध्ये कधी कधी असं होतं, त्या सिनेमाची सुरुवात लास्ट जी असते त्याच्याने होते आणि नंतर आपल्याला कळते अरे हे तर त्याचा शेवट होता आणि सुरुवात आत्ताशी होते. त्याप्रमाणे ह्या पाठात आपल्याला बघायला भेटणार आहे. सभ्य स्त्री पुरुष हो, माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिला जाहीर कार्यक्रम आहे. बघा, तो मुलगा जो प्रोग्राम सादर करतोय त्याचा हा आयुष्यातला पहिलाच प्रोग्राम आहे. आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे. कोण म्हणतंय बरं, तो मुलगा जो कार्यक्रम सादर करणार आहे तो काय म्हणतो, सभ्य स्त्री पुरुष हो, म्हणजे तेथे बसलेली जे श्रोते मंडळी आहे ना, त्यांना उद्देशून तो काय म्हणतोय का हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे. आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे.
आपल्या चरणी म्हणजे तिथे जे बघायला आलेले प्रेक्षक आहेत, श्रोते मंडळी आहेत, तिथे आलेले आहेत ना, त्यांना उद्देशून तो म्हणतोय की मी आपल्या चरणी म्हणजे तुमच्या स्वाधीन करत आहे, कारण ते बघण्यासाठी तिथे आलेले आहेत ना. आपण शांतपणे या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. आता काही वेळा असं होते, नाटक जरी सुरू असला, कोणता प्रोग्राम असेल, तुम्ही बघायला गेले, पण कधी कधी ना टाईमपास करण्यासाठी काही प्रेक्षक आलेले असतात आणि ते तिथे बसून गप्पा वगैरे मारतात किंवा जोरजोराने ओरडणे. मग तो काय म्हणतो की तुम्ही शांतपणे म्हणजे गोंधळ न करता शांतपणे हा कार्यक्रमाचा आस्वाद घ्या, म्हणजेच बघा. अशी आपल्याला नम्र विनंती करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. आता ही सुरुवातीची त्याची बोलणी ऐकल्यानंतर तुम्हाला वाटत असेल ना का किती छान प्रकारे तो बोलतोय. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत यांच्या फिडल वादनाने होईल. आता फिडल वादन हे काय आहे? एक प्रकारचं संगीत आहे हां, आणि तो वाजवण्याचं काम कोण करणार आहे? तो विद्यार्थी. हा विद्यार्थी माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला आला आहे. आता हे बोलणं कुणाचं आहे? विद्यालयाचे मुख्य जे आहेत ते म्हणत आहेत का हा जो विद्यार्थी आहे, जो प्रोग्राम सादर करणार आहे, हा विद्यार्थी काय आहे? माझ्या विद्यालयात नुकताच शिकायला, म्हणजे तो आधीपासून नव्हता, तो आत्ता शिकायला आला होता. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे. नवखा मुसाफिर म्हणजे नवीन. तो कसा आहे? जुना नाही आहे, तर तो आत्ता शिकायला आला आहे, म्हणून त्याला लेखक काय म्हणतात? नवखा मुसाफिर. हे लक्षात घेऊन आपण त्याच्या हुशारीचे कौतुक करावे, कारण जे प्रेक्षक असतात, बघायला आलेली जी मंडळी असते, त्यांनी टाळ्या वगैरे वाजवले, शिट्ट्या वाजवले, वाहवा करून जोरात ओरडली, तर प्रोग्राम सादर करणाऱ्याला खूप बरं वाटतं आणि त्याला असं वाटतं ह्याच्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं अजून चांगलं करावं, म्हणजेच त्याचे कौतुक केल्यावर त्याला खूप बरे वाटते ना. म्हणून ते जे मुख्य आहेत ते काय म्हणतात की आपण त्याचे काय करावे? हुशारीचे कौतुक करावे. ही काय आहे? विनंती आहे. आवर्जून तो सांगतोय, रिक्वेस्ट करतोय. एवढे बोलून मी शिरीषकडे पाहिले. आता प्रोग्राम सुरू होणार आहे आणि बघा शिरीष थोडा ना घाबरलेला आहे, कारण हा त्याचा पहिलाच प्रोग्राम आहे ना. शिरीषकडे पाहिले. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती. का बरं? त्यांना असं वाटलं की बाबा हा माझ्या कॉलेजचं काही नाव तर नाही ना खराब करणार, माझ्या शाळेचं नाव तर खराब करणार नाही, कारण त्याला प्रोग्राम द्यायचंच नव्हतं, पण त्याने विनंती केली होती का हा प्रोग्राम मला द्या, म्हणून त्याने त्याच्या विनंतीवर हे प्रोग्राम दिलं आहे. पण ते काय म्हणतात, या मुलाची अतिशय भीती वाटत होती. खरे सांगायचे म्हणजे माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचाच नव्हता. बघा मी आत्ताच बोलली, कारण तो नवीन आहे ना, आणि त्यांना असं वाटते हा कुठे चुकला तर काय होईल? माझ्या शाळेचं नाव खराब होईल, माझ्या कॉलेजचं नाव खराब होईल, म्हणून त्यांना हा प्रोग्रामही त्याला द्यायचा नव्हता. कारण हा नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे नाव खराब करील याची मला खात्री होती. बघा त्यांना खात्री आहे, शुअरली त्यांना असं वाटते की बापरे, हा तर माझ्या कॉलेजचा, माझ्या विद्यालयाचं काय नाव तर खराब नाही ना करणार, कारण हा त्याचा पहिलाच प्रोग्राम आहे आणि तो शिकायलाही नुकताच आलेला आहे. म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो. त्याला मी आधी सांगितलं ना, शिरीषला प्रोग्राम द्यायचंच नव्हतं, पण त्यांना असं वाटलं की एक त्याला आपण संधी द्यावी, त्याला हा प्रोग्राम करू द्यावा, म्हणून त्यांनी हा प्रोग्राम त्याला दिलेला आहे. मी शिरीषकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर धीटपणा, आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला होता. आता तो धीट जर बनला नसता, त्याला आत्मविश्वास नसता, तर तो स्टेजवर उभाही राहिला नसता. पण त्याला काहीतरी नवीन करून दाखवायचं आहे ना, म्हणून तो अगदी आत्मविश्वासाने उभा आहे. पण त्याचे हे अवसान फार वेळ राहणार नाही हे मी ओळखून होतो. बघा लेखकाला मनात भीती वाटते, त्याला असं वाटते की हा माझं नाव खराब करील की काय, हा चांगला प्रोग्राम करेन की नाही करणार, असं त्यांना वाटते ना. ते काय आधीच म्हणतात बघा, अवसान फार वेळ राहणार नाही, म्हणजे हा त्याचा जो धीटपणा आहे, आत्मविश्वास जो आहे, तो असं वाटते की थोड्या वेळाने तो गडबडेल, असं त्या लेखकाला वाटते.
मी ओळखून होतो. पडद्यावर जाऊन बाहेरचा श्रोतृवृंद नजरेला पडताच त्याचा हा धीर सुटेल याची मला खात्री होती. बघा इथे ते कशावरून त्यांना असं वाटलं, ते काय म्हणतात की आता तर ठीक आहे, पडदा आहे आणि तो आतमध्ये उभा आहे ना, बाहेरची पब्लिक जर तो बघेल, श्रोतेवृंद तो बघेल, तर मग त्याला अगदी गोंधळून जायला होईल असं ते म्हणतात, असं मला वाटलं, खात्री वाटली. शिरीषने खूण करताच मी पडदेवाल्याला इशारा केला आणि पडदा झरझर वर गेला. तुम्ही आपल्या शाळेचे जे प्रोग्राम होतात तुम्हाला माहीत आहे ना, तर त्यावेळेस पडदा झरझर वर गेला किंवा बाजूला सरकला तर समोर स्टेजवर जी व्यक्ती असते प्रोग्राम करणारी ती व्यक्ती दिसते. त्याचप्रमाणे इथेही पडदा बाजूला झालेला आहे आणि शिरीष समोर दिसत आहे. फुटलाईटचा झगझगीत प्रकाश डोळ्यावर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले. लेखकाला असं वाटायला लागलं की मी जे विचार केलं होतं ते खरं आहे असं वाटते, कारण हा जो प्रकाश होता त्याच्या डोळ्यावर पडताच त्याने अगदी डोळे मिटून घेतले. त्या प्रकाशाची डोळ्यांना जराशी सवय झाल्यावर शिरीषला संबंध श्रोतृवृंद दिसला. श्रोतृवृंद म्हणजे तिथे बघायला जी पब्लिक आलेली आहे त्याला मराठीत शब्द आहे श्रोतेवृंद. श्रोते म्हणजे बसलेली पब्लिक माणसं, नाही का. त्या क्षणी त्याच्या मनाची झालेली चलबिचल त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली. तर तोही विद्यार्थी आहे, तो काय खूप मोठा नाही आहे ना, तो पण एक विद्यार्थी आहे आणि एवढी पब्लिक, एवढी माणसं, एवढे श्रोतेवृंद समोर बसलेले बघितल्याबरोबर त्याला थोडं अगदी तो गडबडून गेला. त्याला थोडीशी भीती वाटली. तो गडबडून गेला आहे हे मी ओळखले. त्याच्या मनाची चलबिचल बघा ना, असं म्हणतात ना आपला चेहरा सगळं काही सांगून जातो, त्याप्रमाणे ह्याने शिरीषने समोरची जी पब्लिक बघितली, माणसं बघितली, तर त्याला थोडं घाबरल्यासारखं झालं. आणि हे कोणी ओळखलं बरं? त्यांचे मास्तर जे आहे, शिक्षक आहे, त्यांनी ते ओळखलं. त्याला आता सावरून धरणे शिक्षक या नात्याने माझे कर्तव्य होते. मी तंबोरेवाल्याला व तबलेवाल्याला खूण केली. आता तंबोरा आणि तबला हे काय आहे? वाद्य आहे, तुम्हाला माहीत असेल ना. कव्वालीमध्ये किंवा तुम्ही संगीत शास्त्रीय संगीत वगैरे वाजवणाऱ्यांना तुम्ही पाहिलं असेल ना, तर त्याच्यामध्ये हे तंबोरे आणि तबेले वाजवले जातात. तर त्याला त्यांनी खूण केली. का बरं? एकदाचा हा तंबोरेवाला आणि तबलेवाला आपलं वाजवणं सुरू करेल तेव्हा हा गाऊ लागेल ना, आणि त्यामुळे काय होईल की त्याला आत्मविश्वास येईल. त्यामुळे त्यांनी लगेच त्याला खूण केली. तंबोऱ्याचा धीर गंभीर आवाज घुमू लागला. धीर गंभीर शांत आवाज, खूप जोरात नाही. तुम्हाला माहिती आहे ना तंबोरे आणि तबल्याचा आवाज काय असणार? त्याचं मिळून जो आवाज निघतो तो कसा होता? धीर गंभीर, म्हणजे शांतपणे तो आवाज येत होता आणि तबलेवाल्याने वाजवायला सुरुवात केली होती. शिरीषने डोळे मिटून कुणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले व पुन्हा त्याचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हावून निघाला. आता त्याने स्वतःशी अगदी तो घट्ट झालेला आहे आणि त्याने आत्मविश्वास त्याचा न डगमगता त्याने डोळे मिटलेले आहे आणि त्याने कुणाचं तरी ध्यान केलं आहे. तुम्हाला माहिती आहे तुमच्या परीक्षा असतील, पहिलाच पेपर आहे, आज काय होणार याने तुम्हाला भीती वाटते. पण जेव्हा एकदाचं पेपर हातात आलं की मग तुम्ही काय करणार? डोळे मिटून कुणाचं तरी नाव घेणार, कुणाची तरी आठवण काढणार आणि काय करणार? पेपर लिहायला सुरुवात करणार ना. त्याप्रमाणे शिरीषनेही डोळे मिटले, कुणाचं तरी ध्यान केलं आणि मग त्याने लगेच सुरुवात केलेली आहे. त्याने षड लावला म्हणजे सुरुवात केलेली आहे आणि तो गाऊ लागला. एका 10 ते 12 वर्षाच्या मुलाने, बघा आत्ता त्याचं वय माहीत पडते, तो किती वर्षाचा आहे? 10 ते 12, म्हणजे खूप मोठा आहे का? नाही, तो लहानच आहे. 10-12 वर्षाचा मुलगा आहे आणि तो स्टेजवर गाण्यासाठी त्याने सुरुवात केलेली आहे. मुलाने शांतपणे वाजवायला सुरुवात केलेली पाहून लोक शांत बसले. तोही काय करतोय? वाद्य वाजवतोही आहे आणि गातही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही.
धीमेपणाने शिरीषने भूप रागातील गत वाजवायला सुरुवात केली. तो वाजवत आहे. कोणती? आता हे रागाचा प्रकार आहे. तुम्ही म्हणाल हे काय आहे? तर हा काय आहे? एक रागाचा प्रकार आहे. धीमेपणाने भूप राग. रागाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता हे संगीत आहे. त्याने हे काय केलं आहे? वाजवायला सुरुवात केलेली आहे. तेच ते सूर, मात्रेचाही फरक नाही. तो शांतपणे वाजवू लागला आणि आजपर्यंत बसला नव्हता एवढा धक्का मला बसला. कानावर विश्वास बसेना, नजरेवरही बसेना. बघा, यापूर्वी शिक्षक काय विचार करत होते? का हा काय करील? माझ्या शाळेचं, माझ्या विद्यालयाचं नाव खराब करील, असं त्यांना वाटत होता. आणि ते घाबरलेही होते की त्यांना हा शिरीषला प्रोग्राम द्यायचाच नव्हता. पण त्याने जेव्हा वाजवायला सुरुवात केली, तो वाजवत आहे हे पाहिल्यानंतर शिक्षकांना धक्का असा बसला की काडीचाही फरक नव्हता. तोच सूर वाजवत होता आणि त्याच्यामध्ये फरक नाही. तो एवढा छान वाजवतोय. ते म्हणतात की माझं कानावर, म्हणजे जे ऐकत होते त्याच्यावर विश्वास बसत नव्हता आणि नजरेवर म्हणजे तो समोर बसलाय त्याला बघून तर असं वाटतच नव्हतं की हा संगीत तोच वाजवतोय म्हणून. पंचेंद्रिय दगा तर देत नाहीत ना. पंचेंद्रिय सेन्स ऑर्गन्स माहीत आहे ना तुम्हाला? त्याला मराठीत काय म्हणतात? पंचेंद्रिय. तर त्याला असं वाटलं हे त्याचे जे सेन्स ऑर्गन्स आहेत ते त्याला दगा तर देत नाहीत ना, म्हणजे त्याचा स्वतःवर विश्वासच बसत नाही आहे ना. अशी शंका मनाला साठून गेली. माझ्या जागी तुम्ही असता किंवा आणखी कोणीही असता तरी त्याच्या मनातही तशी शंका आली असती. तो काय म्हणतो? मला तर विश्वास बसत नाही, पण माझ्या जागी तुम्ही काय अजून कोणी असलं असतं तरी तुम्हालाही अशी शंका वाटली असती की हा तो 12-13 वर्षाचा मुलगा म्हणजे शिरीष हा वाजवत नसून हे कोणीतरी दुसरंच वाजवतंय. तुम्ही सांगा. सुमारे 6 महिन्यापूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला. बघा, प्रोग्राम सुरू झालाय, सगळं झालं, प्रोग्राम आटोपलाय. आता ह्याची सुरुवात झाली का तो कशा प्रकारे वाजवायला लागला आणि आता इथून खरी सुरुवात झाली. ते काय म्हणतात की 6 महिन्यापूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला. धीटपणाने त्याने विचारले, आपणच का? पी जनार्दन. आता हे कोण आहेत? सर आहेत. आपण असं कोणाला विचारतो का? आपण सर आधी लावू नंतर. पण तो किती धीटपणाने विचारतो, आपणच का? पी जनार्दन. मी सुहास्य मुद्रेने होय म्हणतात तो म्हणाला, माझे नाव शिरीष भागवत. घरी शिरीष म्हणतात. मला गाण्याची फार आवड आहे. बघा, तो काय म्हणतोय की सुहास्य मुद्रेने म्हणजे हसत, अगदी ठहाके लावून जोरजोराने नाही, सुहास्य मुद्रेने थोड्या हसल्या चेहऱ्याने ते काय म्हणतात? होय म्हणताच मी तो म्हणाला, माझे नाव कोण? शिरीष भागवत. आता हा आपण मगापासून बघतोय त्या मुलाचे नाव काय आहे? शिरीष भागवत. आणि हे काय आहेत? संगीतकार आहेत ना, खूप मोठे. तर त्यांच्या लहानपणीचं त्यांनी सांगितलंय. घरी काय म्हणतात त्यांना? श्री. मला गाण्याची फार आवड आहे. त्यांनी काय सांगितलं की मला गाण्याची आवड आहे आणि ते गाणं शिकण्यासाठी कुठं आले आहेत बरं? यांच्याकडे. तुला गाण्याची आवड आहे तर? बघा, इथे विद्यार्थ्यांनी लक्षात द्यायचं आहे की इथे बघा, इथे उद्गार चिन्ह आहे. मग ते काय विचारतात? तुला गाण्याची आवड आहे तर, म्हणजे तुला गाणंही आवडते असं म्हणायचं आहे. माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेले फार आवडेल. तो काय म्हणतो की मला आवड, म्हणजे असं ह्याच्यावरून आपल्याला कळते की त्याला खरोखर शिकण्याची आवड आहे का? नाही, पण वडिलांना खूप आवड आहे आणि ते गाऊ शकत नाही, वाजवू शकत नाही, तर त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून तो शिकायला आला आहे. त्यामुळे तो काय म्हणतो का मी शिकलेलं फार आवडेल. कुणाला? तर माझ्या बाबांना. त्याच्या चमत्कारिक उत्तराचे मला नवल वाटू लागले व थोडासा रागही येऊ लागला.
आता त्याने खरं चमत्कारिकच उत्तर दिलं. शिकायला तो आला आहे आणि काय म्हणतो आहे की माझ्यापेक्षा माझ्या बाबांना चांगलं वाटेल. त्यामुळे जरा लेखकाला रागही आलेला आहे आणि थोडं नवलही वाटलं का तो असं का म्हणतो म्हणून. तो थोडा वेळ थांबून पुढे म्हणाला, मी आपल्याकडे शिकायला येईन, पण माझी एक अट आहे. बघा, तो शिकायला येणार तर आहे, पण त्याची अट काय आहे? मी शिकायला आलो की रोज माझ्याबरोबर माझे वडील पण येतील व शिकवणी चालू असताना वर्गातच बसतील. बघा, तो काय म्हणतो की मी शिकायला येईल, पण माझी काय आहे? एक अट आहे. अट काय आहे? तर मी जेव्हा शिकायला येईल तर माझे बाबाही माझ्याबरोबर येणार आणि मी जेव्हा शिकत असणार तेव्हा बाबाही माझ्यासोबतच वर्गात बसतील. आता मात्र मला राग आला. मी जाणीवपूर्वक हसत म्हणालो, मान्य, तुझ्या अटी एकदम मान्य, पण त्यासाठी तुला महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. बघा, तो शिक्षक आहे शिकवणारे, त्यांनी त्याची जी अट होती ती त्यांनी कबूल केलेली आहे, त्यांना मान्य आहे. पण काय, मला तुझी अट मान्य आहे, पण त्याला फी द्यायची आहे. किती? 50 रुपये महिन्याची फी त्याला द्यायची आहे. उरलेलं पाठ जो आहे आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया.